नक्की तुम्ही बघाल तर आपलं आता जळगावचं जे तापमान आहे ते 45 आणि 44 याच्यावर गेलेलं आहे आणि त्यामुळे जे जळगावचं नागरिक आहे ते गरमीने बेहाल आहेत. त्यामुळे पुढच्या दृष्टिकोनाने मी असं एक विचार केला होता, संकल्पना केलं होतं की आपण येत्या ह्या पावसाळ्याच्या आधी किंवा आता पावसाळ्यात आपण 1,00,000 हे वृक्ष आपण तिथे लावले गेले पाहिजे. त्यामुळे महापालिका म्हणून आपण तो नियोजन आपण करत आहोत आणि काही दिवसातच आपण त्याला सुरुवात करणार आहोत. जे आपले हायवेज होते, हायवेचे जे रस्ते होते, साईड रोड होते आणि हायवेच्या मधले जे रस्ते होते जिथलं अतिक्रमण मी काढलं होतं, त्या अतिक्रमणावर ठिकाणी झाडं लावण्याचा एक विचार माझा चालू आहे आणि तसं मी फॉलोअपही घेते आहे आणि त्या मार्गालाही लागलेली आहे. त्यामुळे जे काय होणार आहे, जे आपलं हीट कंट्रोल आहे ते म्हणजे आपलं जळगावमध्ये ग्रीन कव्हर हे वाढणार आहे आणि जे टेम्परेचर आहे भविष्यामध्ये झाडं वाढल्यामुळे टेम्परेचर कमी होणार आहे आणि लोकांना त्याच्यातून रिलीफ मिळणार आहे. त्यामुळे तसं नियोजन करण्यात आलं आहे आणि मी सर्व जळगावकरांना मला एक आव्हान करायचं आहे की वृक्ष आम्ही महापालिका म्हणून आम्ही तिथे लावणारच आहोत, पण संगोपनासाठी मला सर्व जळगावकरांचीही मदत तिथे लागणार आहे. कारण की संगोपन झाडं लावणे हे फक्त म्हणजे वृक्षारोपण करणे एवढं महत्त्वाचं नसल्यापेक्षा वृक्ष तर सर्व लावतात, पण ते जगवणे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे जळगावकरांना विनंती आहे की मी वृक्ष लावल्यावर तुम्ही जेही तुमच्या संस्था असतील किंवा वृक्षप्रेमी असेल ज्यांनाही मला मदत करावीशी वाटते, महापालिकेला मदत करावीशी वाटते, त्यांनी ते झाडं आपण संगोपना म्हणून त्यांना देऊया आणि त्यांनी ते झाडं वाढवावी की जेणेकरून आपलं पुढचं भविष्य आहे ते सिक्युअर करावं आणि क्लायमेट कंट्रोलला मदत करून जी आता उष्णता आहे ती कमी करावी. संगोपन म्हणजे दादा तुम्ही बघतात की आपण नेहमी वृक्ष लावून देत असतो, पण ते पाणी अभावी ते वृक्ष सुकून जातात. आपण भरपूर असे प्रोजेक्ट्स केलेले होते महापालिके अंडर, तिथे भरपूर झाडं लावलेले होते, पण त्या कोणी तिथे पाणी नसल्यामुळे त्या भागात किंवा तिथे त्याचं काळजी न घेतल्यामुळे आज ते झाकं सुकलेले आहेत. तर संगोपन याच्यामध्ये माझं असं एक मानस आहे की जे आपले वृक्षप्रेमी असतात, ज्येष्ठ नागरिक असतात किंवा विविध संस्था असतात, त्यांना मी सर्वांना एक आवाहन करू इच्छिते की ह्यामध्ये आपण जसं आता चोक शुभीकरण असतात ते एकेकाला कंपनीजला आपण दिलेले आहेत, तसं वृक्ष लावल्यावर जे आपला एक एरियातला त्यांच्या प्रभागातला तो भाग येईल, त्यांनी तो माझ्याकडनं आम्ही संगोपन करूया असं पुढे येऊन मला सांगावं. त्याच्यामध्ये त्यांना आम्ही जे मदत होईल आमच्याकडनं करूच, पण त्यांनी त्या तितक्या बेडची त्यांनी काळजी घ्यावी आणि ते वाढवावे असं यात संगोपनमध्ये यातील की त्यांनी ती काळजी घेऊन तितके त्यांचा जो भाग त्यांना दिलेला आहे तो त्यांनी सांभाळून तो वाढवावा, म्हणजे जेणेकरून ते झाडं सुकणार नाही. आणि एक वेळा फक्त मला असं वाटतं आम्ही जे झाडं आता आणणार आहोत ते म्हणजे थोडी मोठीच आणणार आहोत उंचीची, त्याला फक्त एक उन्हाळा तुम्ही पाणी दिलं तर पुढे त्याला बघायची गरज नाही आहे. त्यामुळे अशा जे संस्था असतील, नागरिक असतील, वृक्षप्रेमी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, ज्यांनाही आमच्यासोबत जुळून असं प्लांटेशनला मला मदत करायची असेल, त्यांनी पुढाकार घ्यावा, माझ्यापर्यंत यावं आणि सांगावं ताई आम्ही रेडी आहोत तुमच्या बरोबर कामं करण्यासाठी. कारण की काही करत असताना जेव्हा आपण लोकसहभागातून म्हणजे पीपल कॉन्ट्रीब्युशनने करत नाही, ते होत नाही. आम्ही प्रशासन म्हणून किंवा नगरसेवक, महापौर म्हणून एकटे करू नाही शकत, ह्यामध्ये सर्वांचा सहभाग आम्हाला लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या जळगावला हरित जळगाव आणि टेम्परेचर आपण कसं करू शकू आणि पुढचं आपलं फ्युचर कसं सिक्युअर करून ग्रीन कव्हरेज जास्तीत जास्त वाढवू शकू, हे माझं एम आहे आणि त्यांनी सर्व जळगावकरांनी यात माझी मदत करावी.